भारतीय राज्यघटनेची ऐतिहासिक पार्श्वभूमी. हिस्टोरिकल बॅकग्राऊंड ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन. भारतीय राज्यघटनेचं स्वरूप, भारतीय राज्यघटना नेमकी कशी अस्तित्वात आली याचा आढावा आपल्याला सर्वप्रथम घेणं खूप गरजेचं आहे. भारतीय राज्यघटनेची नेमकी वैशिष्ट्ये काय आहेत हे जाणून घेण्याच्या पूर्वी प्रथम भारतीय राज्यघटना निर्माण होत असताना कोणती ऐतिहासिक पार्श्वभूमी त्याला कारणीभूत ठरली याचा विचार करणं, याचा अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. भारतीय राज्यघटना मुळात अस्तित्वात येण्यापूर्वी भारतामध्ये 100-125 वर्ष ब्रिटिशांचं अधिराज्य होतं. 1857च्या स्वातंत्र्य युद्धापासून ते 1947 पर्यंत भारतीयांना ब्रिटिश सत्तेशी संघर्ष करावा लागलेला होता. भारताला स्वातंत्र्य लढ्याची एक प्रदीर्घ अशी परंपरा लाभलेली आहे. भारतामध्ये आज जी प्रचलित राज्यघटना आहे तिच्यावर आपण जर पाहिलं तर ब्रिटिश राजवटीचा अत्यंतिक प्रभाव पडलेला आपल्याला दिसून येईल. ब्रिटिश राजवटीमध्ये जे विविध अंगी कायदे निर्माण केले गेले, प्रशासकीय कायदे, योजना, ज्या सुधारणा निर्माण केल्या गेल्या, त्याचा देखील प्रभाव भारतीय संविधानावरती अत्यधिक झालेला दिसतोय. तेव्हा भारतीय राज्यघटनेचं स्वरूप जाणून घेण्यासाठी आपल्याला जो ब्रिटिश राजवटीचा वारसा लाभलेला होता तो समजावून घेणं आवश्यक ठरतंय. इसवी सन 1600 मध्ये इंग्लंडची राणी पहिली एलिझाबेथ हिने ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला हिंदुस्थानात व्यापार करण्याची परवानगी दिलेली होती. इसवी सन 1600 ते 1765 पर्यंत या कंपनीचं स्वरूप आणि कार्य हे पूर्णपणे व्यापारी होतं. 1757 साली ईस्ट इंडिया कंपनीनं, म्हणजेच त्या कंपनीचा जो गव्हर्नर होता रॉबर्ट क्लाइव्हनं, प्लासीच्या लढाईमध्ये ईस्ट इंडिया कंपनीला विजय मिळवून दिलेला होता आणि तोच भारतात ब्रिटिश सत्तेचा पाया म्हणून ओळखला जातो. बंगालमध्ये कंपनीनं दिवाणी सत्ता प्राप्त केली आणि तेव्हापासूनच म्हणजे 1765 पासून व्यापाराबरोबरच राजकारण करण्यास या कंपनीनं सुरुवात केली. ईस्ट इंडिया कंपनीनं मैसूर, पंजाब, गढवाल, महाराष्ट्र, झाशी असे अनेक प्रदेश जिंकून आपली सत्ता प्रस्थापित केली. म्हणजेच ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी या व्यापारी कंपनीनं, जी मुळात व्यापार करण्यासाठी भारतामध्ये आली होती, तिनं भारतामध्ये व्यापाराबरोबरीनच राज्यकारणामध्ये सहभाग घेण्यास सुरुवात केली आणि हळूहळू एक एक प्रांतामध्ये सत्ता हस्तगत करून आपली भारतातील राजकीय सत्ता ही दृढ केली. आणि त्यामुळं कंपनीच्या कारभारावरती नियंत्रण ठेवणं हे अशक्य आहे असं ब्रिटिश संसदेला वाटू लागलं आणि म्हणूनच इसवी सन 1773 मध्ये ब्रिटिश पार्लमेंटनं ईस्ट इंडिया कंपनीच्या कारभारावरती नियंत्रण ठेवण्यासाठी रेग्युलेटिंग ऍक्ट हा कायदा पास केला. या कायद्यानुसार कंपनीच्या अधिकाराखाली असलेल्या सर्व प्रदेशांचं एकीकरण करण्यात आलं आणि त्यावेळचा बंगालचा गव्हर्नर हा संपूर्ण भारतीय प्रदेशाचा गव्हर्नर जनरल झाला. मुंबई, मद्रास या ठिकाणी मुख्य प्रशासक यांचा उल्लेख देखील गव्हर्नर असा करण्यात येऊ लागला आणि या गव्हर्नर जनरलला मदत करण्यासाठी 4 सदस्यांचं एक मंडळ निर्माण करण्यात आलं. या गव्हर्नर जनरलसह कौन्सिलला कायदेविषयक आणि कार्यकारी विषयक अधिकार देण्यात आले. त्याचबरोबरीनं कलकत्ता या ठिकाणी सर्वोच्च न्यायालय स्थापन करण्यात आलं. ईस्ट इंडिया कंपनीच्या अधिकारी आणि नोकर वर्गाकडून जो भ्रष्टाचार होत होता त्याला प्रतिबंध करण्याचं कार्य या रेग्युलेटिंग ऍक्टद्वारे सुरू झालेलं होतं. यानं अनेक फायदा असा झाला की गव्हर्नर जनरल, कौन्सिल सदस्य आणि मुख्य न्यायाधीश यांच्या वेतनात वाढ करण्यात आलेली होती. त्याचबरोबरीनं 1773च्या या नियंत्रण कायद्यामध्ये ज्या काही त्रुटी राहून गेल्या होत्या, जे काही दोष राहिले होते की कंपनीचा कारभार पाहण्यासाठी, त्याचं योग्य ते नियंत्रण करण्यासाठी हा जो कायदा निर्माण केला होता याच्यात देखील अनेक दोष होते आणि म्हणूनच ते दूर करण्याच्या हेतूनं ब्रिटिश पार्लमेंटनं पुन्हा 1784 मध्ये पिट्स इंडिया ऍक्ट हा कायदा पास केला. रेग्युलेटिंग ऍक्टमधील तरतुदीनुसार ईस्ट इंडिया कंपनीच्या कारभाराची दर 20 वर्षांनी फेरतपासणी करण्यात आली. म्हणजेच पहिली 1793 साली झाली, त्यानंतर पुन्हा 20 वर्षांनी 1813 साली, पुन्हा 1833 साली आणि पुन्हा 1853 साली अशी दर 20 वर्षांनी 4 वेळा फेरतपासणी करून
ब्रिटिश पार्लमेंटनं नवीन कायदे पास केले आणि कंपनीच्या राज्यकारभारामध्ये फेरबदल केले. त्यानुसार गव्हर्नर जनरलला कार्यकारी मंडळाच्या निर्णयाचं उल्लंघन करण्याचा अधिकार हा प्राप्त झाला. आणि एकंदरीतच काय तर या ईस्ट इंडिया कंपनीची भारतातील जी व्यापारी मक्तेदारी होती ती एकंदरीतच मक्तेदारी नष्ट करण्यात आली. म्हणजेच भारतात व्यापार करण्याविषयीचा कंपनीचा जो एकाधिकार होता तो या कायद्यामुळे संपुष्टात आला असं म्हणता येईल. 1853च्या कायद्यानुसार कंपनीला प्राप्त होणारी आज्ञापत्राची 20 वर्षांची मुदत आता रद्द करण्यात आलेली होती. जोपर्यंत ब्रिटिश पार्लमेंट कंपनीचा राज्यकारभाराचा अधिकार रद्द करत नाही तोपर्यंत कंपनीने ब्रिटिश साम्राज्याचे प्रतिनिधी या नात्यानं भारतामध्ये शासन करावं असं नमूद करण्यात आलं. कायदे निर्मितीचं कार्य कार्यकारी मंडळाच्या कार्यापासून वेगळं आहे या गोष्टीला देखील यामध्ये मान्यता देण्यात आलेली होती. इसवी सन 1857 मध्ये भारतात या ईस्ट इंडिया कंपनी विरुद्ध फार मोठा उठाव झालेला होता. हा उठाव मोडून काढण्यामध्ये कंपनीला यश मिळालं. 1857च्या स्वातंत्र्य युद्धाच्या निमित्तानं मात्र ब्रिटिश पार्लमेंटनं कायदा केला आणि ईस्ट इंडिया कंपनीची भारतातली जी सत्ता होती ती संपुष्टात आणली. थोडक्यात ब्रिटिश सत्तेविरुद्ध भारतीयांनी पुकारलेला पहिला लढा म्हणजे 1857चा उठाव हा होता असं म्हणावं लागेल. 1858 साली ब्रिटिश पार्लमेंटनं कायदा करून ईस्ट इंडिया कंपनीचा कारभार हा काढून घेतला आणि त्यावेळेपासूनच भारतामध्ये ब्रिटिश सरकारचीच खरी सत्ता ही स्थापन झाली. 1858च्या कायद्यानुसार भारत सचिव आणि इंडिया कौन्सिल यांची स्थापना करण्यात आलेली होती. भारत सचिव पार्लमेंटचा सदस्य तसेच मंत्रिमंडळाचा सदस्य असेल. तो भारतातील प्रशासनासंबंधी पार्लमेंटला जबाबदार असेल असं ठरवण्यात आलं. 1 नोव्हेंबर 1858 रोजी इंग्लंडच्या व्हिक्टोरिया राणीनं एक जाहीरनामा काढला आणि ईस्ट इंडिया कंपनीचं भारतातील शासन स्वतःकडे घेतलं होतं. राणीनं हा जो जाहीरनामा काढला या जाहीरनाम्यामध्ये कोणती आश्वासने देण्यात आलेली होती तर याच्यामध्ये पहिलं आश्वासन असं होतं की भारतातील राजे आणि संस्थानिक यांच्याशी कंपनीनं जे करार केलेले असतील ते स्वीकारले जातील आणि त्यांची पालन करण्याची जबाबदारी ही ब्रिटिश सरकारनं स्वतः स्वीकारलेली होती. भारतीयांना समानतेची वागणूक आणि निष्पक्षपातीपणे न्याय देण्याची हमी यामध्ये देण्यात आलेली होती. भारतीयांच्या धार्मिक जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप केला जाणार नाही असं यामध्ये ठरवण्यात आलं होतं. धर्म, जात, वंश, वर्ग असा कोणताही भेदभाव न ठेवता सार्वजनिक नोकऱ्यांमध्ये भारतीयांना देखील प्रवेश दिला जाईल असं जाहीरनाम्यामध्ये राणीनं आश्वासन दिलं होतं. कायदे निर्मितीच्या वेळी आणि त्यांच्या कारवाईच्या वेळी भारतीयांच्या ज्या प्राचीन परंपरा आहेत, जे अधिकार आहेत, रूढी आहेत, रीतिरिवाज आहेत त्यांचा देखील आदर केला जाईल असं आश्वासन देण्यात आलं होतं. आणि एकंदरीतच सार्वजनिक हित आणि कल्याण या दृष्टीनं भारताचा विकास करण्यात येईल असं आश्वासन या जाहीरनाम्याद्वारे राणीनं भारतीयांना दिलेलं होतं. परंतु राणीच्या जाहीरनाम्यामध्ये भारतीयांना जी आश्वासन देण्यात आली होती त्यांचं पालन मात्र ब्रिटिश सरकारला अजिबात करता आलेलं नव्हतं. घटनात्मक दृष्टिकोनातून एवढंच म्हणता येईल की राणीच्या जाहीरनाम्यामुळे भारतामध्ये ब्रिटिश सरकारची सत्ता प्रस्थापित झाली आणि 1861चा भारत सरकार संबंधीचा जो कायदा होता आणि 1892चा भारत सरकार संबंधीचा जो कायदा होता असे 2 कायदे हे ब्रिटिश पार्लमेंटनं त्यानंतरच्या कालखंडामध्ये मंजूर केले. या कायद्यानं काय झालं तर या कायद्यामुळं कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळ यांच्या कार्यामध्ये काही प्रमाणामध्ये फारकत करण्यात आली. म्हणजे हे दोन्ही विभाग एकाच कार्याच्या अनुषंगाने निर्माण केले होते परंतु नंतर या कायद्यानं या दोन्ही विभागांमध्ये फरक करण्यात आला. भारताच्या कायदे मंडळातील सभासद संख्या वाढवण्यात आली आणि कार्यकारी मंडळाच्या कार्यावर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार काही प्रमाणात अधिकार हा कायदे मंडळाला देण्यात आला. म्हणजे अशा प्रकारे एकंदरीतच इसवी सन 1600 साली जी ईस्ट इंडिया कंपनीची खऱ्या अर्थानं भारतामध्ये सुरुवात झाली होती ती सुरुवात ही 1857च्या स्वातंत्र्य संग्रामामुळं किंवा कंपनीविरुद्ध झालेल्या फार मोठ्या उठावामुळं ही सत्ता भारतातली ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता संपुष्टात आली आणि त्याच वेळी ब्रिटिश पार्लमेंटची सत्ता भारतामध्ये रूढ झाली असं म्हणता येईल.
यानंतर राणीच्या जाहीरनाम्यानंतर भारतामध्ये जो महत्त्वपूर्ण कायदा पारित करण्यात आला आणि ज्याचा प्रभाव भारतीय राज्यघटनेवरती पडलेला आहे तो म्हणजे मोर्ले मिंटो सुधारणा कायदा, त्यालाच 1909चा कौन्सिल कायदा असंही म्हटलं जातं. आपल्याला माहितीच आहे की भारतामध्ये इंग्रजांची सत्ता असताना इंग्रजांकडे आपल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी अर्ज विनंत्या करण्यासाठी एका सभेची स्थापना झालेली होती, जिचं नाव होतं राष्ट्रीय सभा. इसवी सन 1885 मध्येची स्थापना झाली. म्हणजेच राष्ट्रीय सभेतील नेत्यांनी अर्ज विनंत्या प्रस्ताव शिष्टमंडळे या मार्गांचा अवलंब करून ब्रिटिश सत्तेकडून आपल्या मागण्या मंजूर करण्याचं धोरण स्वीकारलेलं होतं आणि त्याच्यासाठी या सभेची स्थापना झालेली होती. वास्तविक राष्ट्रीय काँग्रेसवर मवाळ आणि जहाल अशा 2 गटांचा प्रभाव होता. अर्थातच सर फिरोजशाह मेहता, न्यायमूर्ती रानडे, नामदार गोखले, सुरेंद्रनाथ बॅनर्जी असे अनेक जे उदारमतवादी नेते होते ते निश्चितपणे मवाळ गटामध्ये होते. तर लोकमान्य टिळक, लाला लजपत राय, बिपिनचंद्र पाल, अरविंद घोष असे जे प्रखर विचारांचे राष्ट्रवादी विचारांचे नेते होते ते जहाल गटामध्ये होते. राष्ट्रीय काँग्रेसमधील हे दोन्ही गट आपापल्या मार्गाने ब्रिटिश सत्तेशी संघर्ष करत होते. दरम्यान ब्रिटिश राज्यकर्त्यांनी सुद्धा दडपशाहीचं अन्यायाचं धोरण हे चालूच ठेवलेलं होतं. ब्रिटिशांविरुद्ध जे जे उठाव व्हायचे ते सगळे दडपून टाकण्याचं काम ब्रिटिश सत्ता करत होती. दरम्यान 1885 ते 1905 या काळामध्ये लॉर्ड लेन्सडाऊन, लॉर्ड एलिगन, लॉर्ड कर्झन हे 3 व्हाईसरॉय भारतामध्ये आले. त्यांच्या कारकिर्दीत तर भारतीय जनतेवरती अन्याय जुलूम होण्याचं प्रमाण इतकं वाढलं आणि लॉर्ड कर्झनच्या काळात तर साम्राज्यवादी धोरणाचा आणि दडपशाहीचा जणू काही कळसच झाला. त्यात एक महत्त्वपूर्ण आणि अत्यंत खेदजनक घटना घडली आणि ती म्हणजे 1905 साली बंगालचं विभाजन घडून आणलं आणि हिंदू मुसलमान यांच्यामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न झाला. एकूणच अशा परिस्थितीमुळे भारतीय जनतेमध्ये ब्रिटिश सत्तेविषयी जो अगोदर असंतोष होता तो अधिकच तीव्र झाला, वाढत गेला. भारतीय जनतेला देखील संतुष्ट करण्यासाठी काही सुधारणा घडवून आणणं हे आता खूप गरजेचं आहे असं ब्रिटिशांना वाटायला लागलं. कारण ब्रिटिशांविषयी भारतीयांच्या मनामध्ये हा असंतोष इतका तीव्र झाला होता की त्यांना काहीशा सुधारणांचा लालूच दाखवून, काहीशा सुधारणांचा आमिष दाखवून त्यांना थोडंसं शांत करण्याचा प्रयत्न ब्रिटिश सरकार करत होतं. आणि त्याचमुळं त्यावेळचे व्हाईसरॉय लॉर्ड मिंटो आणि सेक्रेटरी ऑफ स्टेट म्हणजे लॉर्ड मोर्ले यांनी परस्परांशी विचारविनिमय केला आणि एक सुधारणा कायदा तयार केला. 1909 साली ब्रिटिश पार्लमेंटनं मोर्ले मिंटो सुधारणा कायद्याला मंजुरी दिली आणि या इंडिया कौन्सिल ऍक्ट प्रमाणे केंद्रीय व प्रांतीय विधिमंडळाच्या सदस्य संख्येमध्ये वाढ करण्यात आली. म्हणजेच केंद्र पातळीवर जे विधिमंडळ म्हणजे कायदेमंडळ होतं आणि प्रांतीय पातळीवरती जे विधिमंडळ म्हणजेच कायदेमंडळ होतं त्याची सदस्य संख्या ही पूर्वी 16 होती ती 69 अशी करण्यात आली. कायदेमंडळाच्या सदस्यांची निवड करण्यासाठी मर्यादित प्रमाणामध्ये मग निवडणूक पद्धती स्वीकारण्यात आली. कायदेमंडळाच्या अधिकारामध्ये देखील वाढ करण्यात आली आणि या कायद्यानुसार मुस्लिमांना स्वतंत्र प्रतिनिधित्व देण्यात आलं. त्यामुळं पुढे जाऊन जातीय प्रतिनिधित्वाच्या मागणीनं जोर धरला आणि एवढंच नव्हे तर याची परिणती अशी झाली की भारत पाकिस्तान फाळणी ही स्वातंत्र्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी घडून आलेली आहे. म्हणजेच काय तर 1909चा जो हा कायदा होता तो कायदा भारत पाकिस्तान फाळणी होण्याला कारणीभूत ठरला असंच आपल्याला निष्कर्ष काढावा लागेल. यानंतरचा 1909च्या कायद्यानं फारसं काही हाती आलं नाही आणि ब्रिटिशांच्या विषयी भारतीयांच्या मनात जो असंतोष होता तो काही केला कमी झाला नाही हे ओळखून पुन्हा एक कायदा निर्माण करण्यात आला आणि तो म्हणजे 1919चा भारत प्रशासन कायदा. याला मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा असंही म्हटलं जातं. वास्तविक भारतातील राष्ट्रीय आंदोलन आणि ब्रिटिश सत्तेविषयीचा भारतीयांचा असंतोष संपुष्टात आणणं हा मोर्ले मिंटो सुधारणा कायद्याचा मुख्य हेतू होता. परंतु हा कायदा काही भारतीय जनतेला रुचला नाही आणि त्यामुळे तो अयशस्वी ठरला. त्यामुळं 10 वर्षांच्या आतच ब्रिटिश पार्लमेंटला 1919च्या मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा हा करावा लागला. दरम्यान भारतीय जनतेचा ब्रिटिश सत्तेशी आपल्या न्याय मागण्यांविषयीचा जो संघर्ष होता तो चालूच होता. राष्ट्रीय काँग्रेसमधील जहाल मतवादी नेत्यांनी
ब्रिटिशांशी प्रखरपणे संघर्ष हा चालूच ठेवलेला होता. लोकमान्य टिळकांनी ॲनी बेझंट यांच्या सहकार्यानं होमरूल चळवळ चालू ठेवलेली होती आणि भारतीयांना स्वयंनिर्णयाचा अधिकार प्राप्त व्हावा याच्यासाठी एक राष्ट्रीय आंदोलन हे लोकमान्य टिळकांनी उभा केलेलं होतं. आणि त्याच कालखंडामध्ये म्हणजेच काय तर 1914 साली जागतिक पातळीवरती काय सुरू होतं तर पहिलं महायुद्ध सुरू झालेलं होतं. या महायुद्धामध्ये म्हणजेच दोस्त राष्ट्रांमध्ये हे महायुद्ध सुरू झालं होतं. याच्यामध्ये एका बाजूला इंग्लंड, इतर राष्ट्र होती रशिया, फ्रान्स, तर दुसऱ्या बाजूला जर्मनी, इटली यासारखी राष्ट्र होती. आणि या महायुद्धामध्ये भारतीय जनतेचं सहकार्य मिळवण्याच्या उद्देशानं ब्रिटिश राज्यकर्त्यांचे प्रयत्न हे चालू होते. अशा परिस्थितीमध्ये भारत मंत्री मॉन्टेग्यूनी काय घोषणा केली तर पुढील काळामध्ये भारतातील राज्यकारभाराच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये भारतीयांचं जास्तीत जास्त सहकार्य घेतलं जाईल. भारतामध्ये एक जबाबदार शासन पद्धती निर्माण करण्यासाठी स्वयंशासित संस्थांचा विकास करण्यात येईल आणि याच्यासाठी भारतातली एकंदरीतच राजकीय परिस्थितीचं निरीक्षण केलं गेलं आणि भारतीय नेत्यांशी विचारविनिमय केला गेला आणि मग लॉर्ड मॉन्टेग्यू आणि लॉर्ड चेम्सफोर्ड यांच्या सहकार्यानं एक अहवाल तयार केला. पुढे या मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड अहवालाच्या आधारे भारत सरकारच्या प्रशासकीय कायद्यासंबंधीचं एक विधेयक तयार करण्यात आलं. 1919 साली ब्रिटिश पार्लमेंटनं या विधेयकाला मंजुरी दिली आणि 1919च्या भारत प्रशासन कायद्यामध्ये प्रमुख 3 तरतुदी करण्यात आलेल्या होत्या. तर यातली पहिली तरतूद अशी होती की भारतीय कायदेमंडळाला कार्यकारी मंडळापासून स्वतंत्र ठेवण्यात आलं. केंद्रीय कायदेमंडळामध्ये द्विगृही कायदेमंडळ पद्धती स्वीकारण्यात आली. म्हणजेच एक कनिष्ठ सभागृह आणि दुसरं वरिष्ठ सभागृह अशी 2 सभागृह असणारं कायदेमंडळ ही पद्धती द्विगृही कायदेमंडळ पद्धती स्वीकारण्यात आली. प्रांतामध्ये एकगृही कायदेमंडळ पद्धती ठेवण्यात आली, परंतु लोकप्रतिनिधींची संख्या त्याच्यामध्ये थोडीशी वाढवण्यात आली. प्रांतामध्ये द्विदल पद्धतीचा स्वीकार करण्यात आला. त्यानुसार प्रांतिक सरकारच्या खात्यामध्ये देखील राखीव खाती आणि सोपीव खाती असे प्रकार पाळण्यात आले. पोलीस, न्याय, जमीन महसूल, कालवे अशी राखीव खाती गव्हर्नर जनरलच्या कार्यकारी मंडळाकडे देण्यात आली. तर शिक्षण, सहकारी संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था, आरोग्य, उद्योगधंदे, जंगले अशी सोपीव खाती लोकनियुक्त मंत्र्यांकडे सोपवण्यात आलेली होती. एकंदरीतच काय तर मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड यांनी कायद्यामध्ये विविध सुधारणा सुचवलेल्या होत्या. तरी देखील या कायद्यामध्ये काही उणिवा होत्याच, कारण या सुधारणा कायद्यांमुळं प्रांतांना काही अधिकार प्राप्त झालेले असले तरी खरी सत्ता कोणाच्या हातात होती? गव्हर्नर जनरलच्या हातातच राहिलेली होती. आणि त्यामुळं द्विदल शासन पद्धतीचा प्रयोग जो या मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायद्याने केलेला होता तो देखील फारशा प्रमाणामध्ये यशस्वी ठरला नाही. तरी देखील भारतामध्ये जबाबदार शासन पद्धती आणि संसदीय लोकशाहीचा प्रयोग सुरू करण्याच्या दृष्टीनं या कायद्याचं महत्त्व अजिबात नाकारता येणार नाही. यानंतरच्या कालखंडामध्ये जो एक तिसरा आणि महत्त्वपूर्ण कायदा निर्माण झाला तो म्हणजे 1935चा भारत प्रशासन कायदा. इसवी सन 1919 ते 1935 या कालखंडामध्ये भारतीयांनी ब्रिटिश राज्यकर्त्यांशी असहकार पुकारलेला होता. महात्मा गांधीजींनी तर 1920 साली ब्रिटिश सत्तेविरुद्ध अहिंसात्मक मार्गाने लढा सुरू केला. 1927 साली सायमन कमिशन नेमण्यात आलं, परंतु भारतीयांनी त्यावर बहिष्कार टाकला आणि 1930 ते 32 या काळामध्ये ब्रिटिश सरकारच्या ज्या 3 गोलमेज परिषदा झाल्या त्याही यशस्वी ठरल्या नाहीत. 1928च्या कलकत्ता काँग्रेस अधिवेशनामध्ये तर काँग्रेसनं वसाहतीच्या स्वराज्याची मागणी केलेली होती, परंतु ब्रिटिश सरकारनं काय केलं? भारतीयांना वसाहतीचं स्वराज्य 1 वर्षाच्या आत जे त्यांनी मागणी केलं होतं ते दिलंच नाही. आणि म्हणून 1930च्या लाहोर अधिवेशनामध्ये काँग्रेसनं आता वसाहतीचं स्वराज्यच नको आम्हाला, आता आम्हाला हवं आहे ते संपूर्ण स्वातंत्र्य हवं आहे अशी मागणी केली. 1930 साली यासाठी गांधीजींनी सविनयी कायदेभंगाची चळवळ संपूर्ण भारतभर सुरू केली.
संपूर्ण देशभर ही सविनय कायदेभंगाची चळवळ पसरली गेली. असहकार, परकीय मालावर आणि सरकारी कामकाजावर बहिष्कार असे आंदोलनाचे कार्यक्रम हे सुरू झाले. आणि अशा राजकीय परिस्थितीमध्ये ब्रिटिश सरकारला प्रशासकीय सुधारणा घडवून आणण्यासाठी कायदा करणं खूप गरजेचं वाटू लागलं. भारतीय जनतेला स्वयंशासनाचा अधिकार प्रदान करून त्यांच्यातील असंतोष संपुष्टात आणण्याच्या हेतूनं ब्रिटिश सरकारनं 1935चा भारत प्रशासन कायदा केला. सायमन कमिशनचा अहवाल आणि गोलमेज परिषदांमध्ये घेण्यात आलेले निर्णय यांचा आधार घेण्यात आला आणि 1933 साली ब्रिटिश शासनानं श्वेतपत्रिका प्रकाशित केली. या श्वेतपत्रिकेमध्ये भारताच्या नवीन घटनेची रूपरेषा स्पष्ट करण्यात आलेली होती. श्वेतपत्रिका म्हणजेच काय, तर भारताला स्वातंत्र्य देत असताना कोणत्या गोष्टींच्या आधारे ते देण्यात येईल आणि कोणत्या प्रकारची व्यवस्था एकंदरीत असेल याविषयीचं विवेचन या अहवालामध्ये करण्यात आलेलं होतं. ब्रिटिश पार्लमेंटच्या दोन्ही गृहांची एक संयुक्त प्रवर समिती नेमण्यात आली आणि श्वेतपत्रिकेवर विचार विनिमय करण्यात आला. प्रवर समितीच्या अहवालाच्या आधारावर भारत सचिव, तत्कालीन जे सचिव होते सॅम्युअल होर, यांनी ब्रिटिश पार्लमेंट पुढे एक विधेयक सादर केलं. पार्लमेंटच्या मंजुरीनं 1935चा भारत सरकारचा कायदाही तयार करण्यात आला. 321 कलम आणि 19 परिशिष्ट ज्या कायद्यामध्ये होती तो कायदा म्हणजे 1935चा भारत प्रशासन कायदा. आणि या कायद्यामध्ये काही प्रमुख तरतुदी करण्यात आलेल्या होत्या. त्यातली पहिली तरतूद अशी होती की 1935च्या कायद्यानुसार भारतामध्ये संघराज्य शासन पद्धती सुरू करण्यात आली. भारतातील एकूण 11 प्रांत आणि देशी राज्य या संघराज्यामध्ये सामील करण्यात येणार होती. दुसरी तरतूद म्हणजे केंद्र सरकार आणि घटक राज्य यांच्यात अधिकार विभागणी करून त्यासाठी त्या अधिकारांची जी सूची आहे त्या सूचीच्या 3 विषय याद्या तयार करण्यात आलेल्या होत्या. एक संघ सूची, दुसरी प्रांत सूची आणि तिसरी समवर्ती सूची. तिसरी तरतूद म्हणजे भारतात केंद्रस्थानी द्विगृहात्मक कायदेमंडळ पद्धती स्वीकारण्यात आली की ज्याच्यामध्ये 2 सभागृह असतील. एक कनिष्ठ सभागृह म्हणजेच लोकसभा आणि दुसरं वरिष्ठ सभागृह म्हणजेच राज्यसभा. या कायद्यानुसार केंद्रस्थानी द्विदल शासन पद्धती सुरू करण्यात आली. 1935च्या कायद्याद्वारे व्हाईसरॉयच्या अधिकारामध्ये वाढ झाली आणि तो खऱ्या अर्थानं वास्तववादी सत्ताप्रमुख बनला. प्रांतातील द्विदल राज्य पद्धतीचा जो प्रयोग होता 1919च्या कायद्याने निर्माण झालेला तो बंद करण्यात आला आणि जबाबदार शासन पद्धती स्वीकारण्यात आली. प्रांतांचा सर्व राज्यकारभार हा प्रांतांच्या कायदेमंडळाला जबाबदार असणाऱ्या मंत्रिमंडळाकडे किंवा लोकप्रतिनिधींच्याकडे सोपवण्यात आलेला होता. 1935च्या कायद्यानं प्रांतांना स्वायत्तता देण्यात आली होती, परंतु त्याला फारसा अर्थ नव्हता, कारण प्रांतांच्या गव्हर्नरला अनेक विशेषाधिकार देण्यात आलेले होते. भारतीय संघराज्यासाठी सांघिक न्यायालयाची तरतूद ही करण्यात आलेली होती. केंद्र सरकार, घटक राज्य यांच्यातील संघर्ष मिटवण्यासाठी संघ न्यायालयाची स्थापना ही करण्यात आलेली होती. म्हणजे आता आपण जे सर्वोच्च न्यायालयाची तरतूद पाहतोय ती तरतूद ही 1935च्या कायद्यामध्ये होती असं आपल्याला दिसून येईल. म्हणजे अशा प्रकारच्या अनेक तरतुदी या 1935च्या कायद्यामध्ये करण्यात आलेल्या होत्या. भारतात संघराज्य शासन पद्धती ब्रिटिश राज्यकर्त्यांच्या प्रेरणेतून आणि त्यांच्या काहीशा हितसंरक्षणाच्या दृष्टिकोनातून निर्माण झालेली होती असंच आपल्याला म्हणता येईल. जगामध्ये इतर संघराज्यांमध्ये जी प्रमुख वैशिष्ट्ये आढळतात ती भारतीय संघराज्यामध्ये सुद्धा आढळतात. तरी देखील भारतीय संघराज्यामध्ये जी काही अभूतपूर्व वैशिष्ट्ये आहेत ती इतर संघराज्यांमध्ये सहसा आढळून येत नाहीत. उदाहरणार्थ काय, तर घटना दुरुस्तीचा अधिकार जो ब्रिटिश पार्लमेंटने दिलेला होता तो घटक राज्यांना समान दर्जा व समान अधिकार ही देण्यात आलेले नव्हते. म्हणजे ब्रिटिश पार्लमेंटला घटना दुरुस्तीचा जो अधिकार देण्यात आलेला होता तशा प्रकारचा अधिकार आपण पाहिला तर यामध्ये भारतात घटना दुरुस्ती करत असताना लोकसभा, राज्यसभा यांच्या बरोबरीनंच निम्म्याहून अधिक घटक राज्यांच्या विधानसभांची देखील यामध्ये मंजुरी असणं हे खूप गरजेचं मानलं जात आहे.
घटक राज्यांना समान दर्जा हे इतर संघ राज्यांमध्ये आढळतो, परंतु भारतात तसं नाहीये. भारतामध्ये लोकसंख्येच्या आधारावरती विविध घटक राज्यातून निवडून द्यावयाचे प्रतिनिधी हे कमी अधिक प्रमाणामध्ये निश्चित होत असतात. म्हणजे असे काही मूलभूत फरक हे आपल्या संघराज्यात आणि दुसऱ्या संघराज्यामध्ये आहेत. घटनात्मक दृष्टिकोनातून पाहिलं तर 1935चा कायदा हा महत्वाचा वाटत होता, परंतु त्याची देखील पूर्णपणे अंमलबजावणी होऊ शकलेली नाहीये. 1935च्या कायद्यानुसार जरी संघराज्य निर्माण करता आलेलं नसलं तरी देखील प्रांतिक स्वायत्ततेचा प्रयोग सुद्धा काही अंशी भारतामध्ये जो निर्माण केला तो यशस्वी ठरला. या कायद्यानुसार 1937 मध्ये पहिली सार्वजनिक निवडणूक घेण्यात आली आणि या निवडणुकीमध्ये 11 प्रांतांपैकी 8 प्रांतात काँग्रेसला बहुमत प्राप्त झालं. काँग्रेसनं 7 प्रांतामध्ये आपली मंत्रिमंडळ बनवली. 1939 पर्यंत या मंत्रिमंडळांनी चांगल्या प्रकारे कारभार केला. परंतु दुसऱ्या महायुद्धाची सुरुवात होता क्षणी ब्रिटिश सरकारनं भारतीय नेत्यांना विश्वासात न घेताच भारत इंग्लंडच्या बाजूने महायुद्ध उतरत आहे असं घोषित केलं. आणि याचा परिणाम असा झाला की व्हाईसरॉयच्या या कृतीचा निषेध करून ज्या 8 प्रांतांमध्ये काँग्रेसनं आपली मंत्रिमंडळ निर्माण केलेली होती त्या मंत्रिमंडळांनी आपले राजीनामे देऊन टाकले आणि पुन्हा काँग्रेस ही ब्रिटिश सरकारशी संघर्ष करू लागली. म्हणजे 1935च्या कायद्याचं आपण निरीक्षण केलं तर बहुतांशी यातील तरतुदी भारतीय राज्यघटनेमध्ये स्वीकारण्यात आलेल्या आहेत आणि आपल्या संघराज्याचे स्वरूप आज दिसतंय त्याच्यामध्ये देखील 1935च्या कायद्यातील बहुतांशी तरतुदी या फलस्वरूप झालेल्या दिसून येतील. ब्रिटिश पार्लमेंटने जी परस्पर घोषणा केली त्याच्यामुळं नाराज झालेल्या काँग्रेसनं पुन्हा ब्रिटिश सत्तेशी संघर्ष करायला सुरुवात केलेली होती आणि त्याचमुळं दुसऱ्या महायुद्धात गुंतलेले असताना जर भारतीय जनतेनं आपल्या विरुद्ध असाच असंतोष पुकारला तर तो आपल्या हिताचा नाहीये हे तत्कालीन इंग्लंडचे पंतप्रधान चर्चिल यांनी ओळखलं आणि म्हणूनच 11 मार्च 1942 रोजी सर स्टॅफर्ड क्रिप्स यांच्या नेतृत्वाखाली भारतामध्ये एक मंडळ पाठवलं. याला क्रिप्स योजना असं म्हटलं जातं आणि विविध नेत्यांशी विचारविनिमय करून त्यांनी एक योजना तयार केली जिला क्रिप्स योजना असं म्हणतात. युद्ध समाप्तीनंतर भारताला या योजनेमध्ये काय महत्त्वपूर्ण सूचना किंवा शिफारशी होत्या तर ती पहिली सूचना होती ती म्हणजे युद्ध समाप्तीनंतर भारताला वसाहतीचं स्वराज्य देण्यात येईल. युद्ध समाप्तीनंतर भारतीय संघराज्याची घटना निर्माण करण्यासाठी एक घटना समिती बोलवण्यात येईल. घटना समितीनं निर्माण केलेली राज्यघटना स्वीकारण्याचं बंधन ब्रिटिश सरकारवर राहील. नवीन राज्यघटना तयार होईपर्यंत युद्ध काळामध्ये भारताच्या संरक्षणाची जबाबदारी ही ब्रिटिश सरकारवर राहील. राष्ट्रीय काँग्रेसनं आणि मुस्लिम लीग या दोन्ही पक्षांनी क्रिप्स योजना पूर्णपणे अमान्य केली. महात्मा गांधीजींनी तर काय म्हटलेलं आहे, दिवाळे निघालेल्या बँकेवर काढलेला पुढील तारखेचा चेक अशा शब्दामध्ये महात्मा गांधीजींनी क्रिप्स योजनेचा निषेध केला. अर्थातच ही योजना अयशस्वी ठरली आणि स्टॅफर्ड क्रिप्स हे हात हलवीत इंग्लंडला परत गेले. ब्रिटिश सरकार भारताला काही पूर्ण स्वातंत्र्य देणार नाही ही जाणीव इंडियन काँग्रेसला म्हणजे भारतीय नेत्यांना झाली आणि जनतेला देखील ते समजलं आणि म्हणूनच 8 ऑगस्ट 1942ला मुंबई काँग्रेस अधिवेशनामध्ये पूर्णपणे चले जावचा ठराव मंजूर झाला. ब्रिटिशांनी आता इथं थांबणं उपयोगाचं नाही, भारत सोडून त्यांनी निघूनच जावं असं त्यांना ठणकावून सांगण्यात आलं. अर्थातच महात्मा गांधी त्याचे प्रमुख नेतृत्व आणि स्वीकारलेलं होतं आणि त्यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण देशभर ही चले जावची चळवळ सुरू झालेली होती. ब्रिटिश सरकारनं देखील या दडपशाहीच्या धोरणानं ही चळवळ काही काळ थोपवण्याचा प्रयत्न सुरू ठेवला. दरम्यानच्या कालखंडात नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेनेचे नेतृत्व स्वीकारून ब्रिटिश सरकारशी स्वातंत्र्य युद्धच पुकारलं होतं आणि अशा बिकट राजकीय परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी 1945 साली गव्हर्नर जनरल वेव्हेल यांनी एक योजना तयार केली. या वेव्हेल योजनेवर ते विचार करण्यासाठी एक सर्वपक्षीय सिमला परिषद बोलावण्यात आली होती, परंतु ही परिषद देखील अयशस्वी ठरली कारण भारतीय जनता आता अंतिम टप्प्यात पोहोचली होती. तिचा विरोध हा अंतिम टप्प्यात पोहोचला होता. त्यांना आता हवं होतं ते फक्त संपूर्ण स्वातंत्र्य. त्रिमंत्री योजना किंवा कॅबिनेट मिशन योजना
हिचा देखील भारतीय राज्यघटनेच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीमध्ये प्रामुख्याने विचार करावा लागतो. 1946 साली ब्रिटनचे पंतप्रधान लॉर्ड ॲटली यांनी भारतातील राजकीय पेचप्रसंग सोडवण्याच्या उद्देशानं आपल्या मंत्रिमंडळातील 3 मंत्री अनुक्रमे सर पॅट्रिक लॉरेन्स, सर स्टॅफर्ड क्रिप्स आणि अल्बर्ट अलेक्झांडर यांना भारतामध्ये पाठवून दिलं. आणि ह्या कॅबिनेट मिशननं भारतातील राजकीय स्थितीचा अभ्यास केला आणि एक योजना तयार केली. या 3 मंत्र्यांची जी योजना होती हिला त्रिमंत्री योजना असं म्हटलं जातं किंवा कॅबिनेट मिशन योजना असं म्हटलं जातं. तर याच्यामध्ये काही महत्त्वपूर्ण शिफारशी होत्या. 1. ब्रिटिश भारत आणि संस्थाने यांचे मिळून संघराज्य निर्माण करण्यात येईल. 2. संघराज्यासाठी स्वतंत्र कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळ निर्माण केले जाऊन त्यामध्ये प्रांत आणि संस्थाने यांचे प्रतिनिधी असतील. 3. प्रांतिक कायदे मंडळांनी एक घटना समिती तयार करावी. घटना समितीमध्ये 389 सदस्य असतील. भारतातील प्रांतांचे अ आणि ब आणि क असे 3 गट पाडले जातील आणि प्रत्येक गटाने आपापल्या प्रांतातील घटना तयार करावी. नंतर गटांच्या प्रतिनिधींनी एकत्र येऊन संघराज्याची घटना तयार करावी असे ठरवण्यात आलं आणि दर 10 वर्षांनी घटनेमध्ये दुरुस्ती करण्याचा अधिकार हा प्रांतांना देण्यात आला. जोपर्यंत घटना पूर्ण होत नाही तोपर्यंत हंगामी सरकार स्थापन करण्यात येईल आणि भारतातील प्रमुख राजकीय पक्षांचे सदस्य हे घटना समितीमध्ये राहतील. भारताला ब्रिटिश राष्ट्रमंडळातून बाहेर पडण्याचा अधिकारही त्यामुळे देण्यात आलेला होता. तरी देखील भारतातील राजकीय पक्षांनी ही त्रिमंत्री योजना काही प्रमाणात स्वीकारली असली तरी त्यांना ती पसंत नव्हती. कारण त्रिमंत्री योजनेमुळे केंद्र सत्ता ही दुर्बल बनणार होती आणि त्यामुळे संघराज्याचं अस्तित्व देखील धोक्यात आलेलं होतं. पाकिस्तानच्या मागणीचा विचारच याच्यामध्ये केला नव्हता. त्यामुळे मुस्लिम लीग देखील या योजनेवरती पूर्ण नाराज होता. त्रिमंत्री योजनेनुसार हंगामी सरकार निर्माण करणं आवश्यक होतं, परंतु मुस्लिम लीग आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी हंगामी सरकारमध्ये भाग घेण्याला पूर्णपणे नकार दिलेला होता. 16 जून 1946ला व्हाईसरॉयनं अशी घोषणा केली की हंगामी सरकार स्थापन करण्यासाठी काही प्रतिष्ठित व्यक्तींना पाचारण करत आहोत. या व्यक्ती घटना निर्मितीसाठी देखील मदत करतील आणि व्हाईसरॉयनं त्यावेळी 14 नावे घोषित केली होती. परंतु 1946 ची घोषणा ही काँग्रेस पक्ष आणि मुस्लिम लीग या दोघांनी देखील अमान्य केली. गव्हर्नर जनरलनं 22 जुलै 1946 रोजी एक योजना ठरवली आणि दोन्ही पक्षाच्या नेत्यांकडे ती विचारासाठी पाठवली. हंगामी सरकाराबाबतची ही योजना काँग्रेस पक्षानं मान्य केली, परंतु मुस्लिम लीगनं मात्र ती फेटाळून लावली. तेव्हा ब्रिटिश सरकारनं काँग्रेस आणि इतर पक्ष यांच्या सहकार्यानं हंगामी सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला. मुस्लिम लीग तर यामध्ये सामील झालंच नाही, उलट तिनं त्रिमंत्री योजनेला देखील साफ नाकारलं आणि एकच डेटा पुढे लावला, तो म्हणजे स्वतंत्र पाकिस्तान हवा आहे. 24 ऑगस्ट 1946ला व्हाईसरॉय लॉर्ड वेवेल यांनी हंगामी सरकार स्थापन करण्याची घोषणा केली. यामध्ये पंडित नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, सरदार बलदेव सिंग, शरदचंद्र बोस, राजगोपालाचारी इत्यादी 12 नावे हंगामी सरकारचे सदस्य म्हणून घोषित केली. मुस्लिम लीगनं मंत्रिमंडळामध्ये प्रवेश केला नाही. 2 सप्टेंबर 1946ला पंडित नेहरू यांच्या नेतृत्वाखालील हंगामी सरकार स्थापन झालं. पुढं ऑक्टोबर महिन्यामध्ये मुस्लिम लीग पक्ष या मंत्रिमंडळामध्ये सामील झाला, परंतु लीगनं देखील काँग्रेस पक्षाला सहकार्य दिलं नाही. त्यामुळं या दोन्ही पक्षातील संघर्ष दिवसेंदिवस वाढत गेले. मुस्लिम लीगनं घटना समितीच्या कार्यामध्ये अडथळे निर्माण करायला सुरुवात केली. 20 फेब्रुवारी 1947 रोजी प्रधानमंत्री लॉर्ड ॲटली यांनी हाऊस ऑफ कॉमन्स या गृहामध्ये असं घोषित केलं की जून 1948 पर्यंत संपूर्ण सत्ता आणि जबाबदारी हिंदुस्थानला देण्यात येईल. व्हाईसरॉय लॉर्ड वेवेल यांच्या जागी लॉर्ड माउंटबॅटन यांची नेमणूक करण्यात येत असून सत्तांतर करण्याची जबाबदारी ही पूर्णपणे त्यांच्यावर राहील. आता लॉर्ड माउंटबॅटन यांच्याकडे ज्यावेळेला सत्तेची सूत्र आली त्यावेळेला काँग्रेस आणि मुस्लिम लीग या पक्षांच्या नेत्यांशी
त्यांनी सत्तांतरासंबंधी विचारविनिमय करायला सुरुवात केली आणि त्यांनी जी योजना निर्माण केली तिचं नाव आहे लॉर्ड माउंटबॅटन योजना 1947. हिंदुस्थानचं अखंडत्व कायम ठेवून सत्तांतरण करणं हे कठीण आहे हे त्यांनी ओळखलेलं होतं आणि त्याचा आधार घेऊनच त्यांनी आपली योजना तयार केली होती. ब्रिटिश मंत्रिमंडळाची पूर्वसंमती मिळवून 3 जून 1947ला लॉर्ड माउंटबॅटन यांनी आपली योजना भारतीय जनतेपुढे ठेवली. लॉर्ड माउंटबॅटन योजनेमध्ये काही प्रमुख तरतुदी होत्या. 1. पंजाब आणि बंगाल या 2 प्रांतांचं विभाजन करून हिंदू लोकांचा भाग भारताला द्यायचा आणि मुस्लिम लोकांचा भाग पाकिस्तानला जोडण्यात येणार होता. भारतात सामील व्हायचे की पाकिस्तानमध्ये सामील व्हायचे हे ठरवण्याचा अधिकार हा त्या भागातील लोकांना असेल. 2. सिंध प्रांताची विधानसभा सिंध प्रांतासंबंधी निर्णय घेईल आणि स्वयंनिर्णयाचा अधिकार हा सिंध प्रांताला देण्यात आला. वायव्य सरहद्द प्रांत आणि आसामचा सिलेट जिल्हा यांना सार्वमताचा अधिकार देण्यात येईल. फाळणी झाल्यास एक सीमा आयोग नेमला जाईल आणि भारत व पाकिस्तान या देशांच्या सीमा निश्चित करण्यात येतील. देशी राज्यांना कोणत्याही राज्यामध्ये सामील व्हायचे किंवा स्वतंत्र राज्य म्हणून राहायचे हे त्यांचं त्यांनी ठरवायचे. भारताला सत्ता देण्यासाठी ब्रिटिश सरकार जून 1948 पर्यंत वाट पाहणार नाही. 15 ऑगस्ट 1947 पूर्वी हे सत्तांतरण कार्य पूर्ण करण्यात येईल आणि भारताला स्वातंत्र्य बहाल करण्यात येईल. राष्ट्रीय काँग्रेस आणि मुस्लिम लीग या दोन्ही राजकीय पक्षांनी लॉर्ड माउंटबॅटन यांनी जी योजना आखली होती तिला तत्वतः मान्यता दिली आणि त्यानंतर अस्तित्वात आला तो भारतीय स्वातंत्र्याचा कायदा 1947. माउंटबॅटन योजनेच्या आधारे फाळणी संबंधीचे विधेयक तयार करून 4 जुलै 1947 रोजी ब्रिटिश पार्लमेंट पुढे ठेवण्यात आलं. 18 जुलै 1947 रोजी पार्लमेंटनं विधेयकास मंजुरी दिली. या कायद्यालाच भारतीय स्वातंत्र्याचा कायदा असे म्हटले जाते. भारतीय स्वातंत्र्याच्या कायद्यामध्ये पुढील प्रमाणे काही तरतुदी करण्यात आलेल्या होत्या. 15 ऑगस्ट 1947 पासून भारत आणि पाकिस्तान ही 2 स्वतंत्र राज्य अस्तित्वात येतील. त्याच दिवशी त्यांना सत्ता देण्यात येईल. त्यांना वसाहतीच्या राज्याचा दर्जा देण्यात येईल. दोन्हीही राज्यांना घटना निर्मितीचे अधिकार आणि सार्वभौमत्व प्रदान करण्यात येईल. दोन्हीही राज्यांच्या स्वतंत्र अशा घटना समित्यांना मान्यता देण्यात येईल. 15 ऑगस्ट 1947 पासून भारत आणि पाकिस्तान या दोन्ही राज्यांवर ब्रिटिश सरकारचं किंवा पार्लमेंटचं कोणत्याही स्वरूपाचं नियंत्रण हे राहणार नाही. भारत सचिव या पदाची समाप्ती यावेळी करण्यात येईल. प्रत्येक राज्यासाठी स्वतंत्र गव्हर्नर जनरलची नियुक्ती करण्यात येईल. केवळ घटनात्मक प्रमुख या नात्यानं गव्हर्नर जनरल मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसारच कार्य करील. 15 ऑगस्ट 1947 पासून गव्हर्नर जनरलचे विशेषाधिकार रद्द करण्यात येतील. नवीन राज्यघटना निर्माण होईपर्यंत दोन्हीही देशातील कायदेमंडळे कायम राहतील. त्यांना कायदे निर्मितीचा आणि कायदे दुरुस्तीचा अधिकार राहील. जोपर्यंत दोन्ही देशांमध्ये नवीन राज्यघटना निर्माण होत नाही तोपर्यंत दोन्हीही देशांचा राज्यकारभार 1935च्या कायद्यातील तरतुदीनुसार चालेल. अर्थातच परिस्थितीनुसार या तरतुदीमध्ये बदल देखील करता येतील. 1947च्या कायद्यानुसार भारतातील संस्थानांवर असलेली सार्वभौम सत्ता संपुष्टात येईल. ब्रिटिश सरकार आणि भारतातील संस्थाने यांच्यात जे करार जे तहनामे झालेले होते ते रद्द केले जातील. या संस्थानांना भारत किंवा पाकिस्तान यापैकी कोणत्याही एका राज्यामध्ये सामील होण्याचं किंवा स्वतंत्र राहण्याचे अधिकार देण्यात येतील. म्हणजे अशा प्रकारे 1947च्या भारतीय स्वातंत्र्याच्या कायद्यानं ब्रिटिश साम्राज्यवादाच्या शृंखला तोडून टाकल्या आणि भारत आणि पाकिस्तान अशी 2 नवी सार्वभौम राज्य निर्माण केली. म्हणजेच भारतीय स्वातंत्र्य लढ्याची जी ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे ती ऐतिहासिक पार्श्वभूमी ही भारतीय राज्यघटना निर्मितीसाठी परिपोषक बनलेली आहे. यामध्ये इसवी सन 1600 पासून रेग्युलेटिंग ऍक्ट पासून ते 1909च्या मोर्ले मिंटो सुधारणा कायद्यापर्यंत 1919च्या
मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायद्यापर्यंत आणि 1935च्या भारत प्रशासन कायद्यापर्यंत अनेकविध कायदे उपयुक्त ठरलेले आहेत. त्याच पद्धतीनं भारतामध्ये ज्या काही चळवळी निर्माण झाल्या, सविनय कायदेभंग, भारत छोडो आंदोलन, याचा देखील परिणाम हा भारतीय राज्यघटनेवरती झालेला आहे. क्रिप्स योजना, त्रिमंत्री योजना, कॅबिनेट मिशन योजना असेल, त्याच पद्धतीनं लॉर्ड माउंटबॅटन योजना असेल आणि भारतीय स्वातंत्र्याचा कायदा असेल, या वेगवेगळ्या कायद्यांचा परिणाम म्हणजे आपल्या भारताची राज्यघटना होय.